सर्वांना माहीत आहे की खोटे बोलणारे आणि अप्रामाणिक लोक कधीही यशस्वी होत नाहीत आणि त्यांची कृत्ये पापाच्या श्रेणीत येतात. प्रेमानंदजी महाराज हे वारंवार सांगतात, जो कोणी सत्यापासून दूर जातो तो स्वतःच्या जीवनातील प्रकाश काढून टाकतो. खोटारडा माणूस कितीही हुशार असला आणि बेईमान माणूस कितीही हुशारीने वागला तरी देवाच्या नजरेपासून काहीही लपलेले नाही. खोटेपणा आणि बेईमानीचे परिणाम. प्रेमानंद महाराजांच्या मते खोटे बोलणारा माणूस बाहेरून हसत असेल पण आतून गुदमरून आणि भीतीने जगतो. अप्रामाणिकपणे मिळवलेली संपत्ती किंवा पद कधीही मनाला आनंद देत नाही. काही लोक त्याला सांगतात की त्याचा व्यवसाय असा आहे की त्याला खोटे बोलावे लागते. पण प्रेमानंद महाराज म्हणतात की खोटे बोलून तुम्ही कमी पैसे कमवाल पण ते पैसे तुम्हाला नेहमीच भीती आणि तणावात ठेवतील. तुमचे खोटे कधीही पकडले जाईल व अशी भीती तुम्हाला वाटेल. अशा प्रकारे कमवलेले पैसे केवळ तात्पुरतेच नसतात तर वारंवार खोटे बोलल्याने लोकांचे नैतिक अधपतन देखील होते. ते लोकांच्या नजरेतही पडतात. प्रेमानंद महाराज असेही म्हणतात की कर्माचा गठ्ठा प्रत्येकाच्या मागे बांधलेला असतो. कोणी तो पाहो किंवा न पाहो, देव नक्कीच पाहत असतो. खोटेपणा आणि अप्रामाणिकपणाचे परिणाम उशिरा दिसू शकतात पण ते नक्कीच दिसतात. कधी मुलांच्या दुःखाच्या स्वरूपात, कधी अपमानाच्या स्वरूपात तर कधी आर्थिक नुकसानीच्या स्वरूपात. खोट्यांच्या पायावर बांधलेले कोणतेही नाते टिकत नाही. प्रेम, विश्वास आणि मैत्री या सर्वांमध्ये विश्वास असतो आणि जेव्हा तुम्ही खोटे बोलायला सुरुवात करता तेव्हा तुमचे स्वतःचे लोक तुमच्यावर कमी विश्वास ठेवू लागतात. जर तुम्ही खरे सांगितले त्यांना खोटे वाटते. प्रेमानंदजी म्हणतात की जो माणूस बेईमानीने जगतो तो देवापासून दूर जातो. त्याचे मन सत्संगावर केंद्रित नसते, त्याला उपासनेत शांती मिळत नाही, त्याची साधना निष्फळ ठरते. प्रेमानंद महाराजांचा असा विश्वास आहे की जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्य सोडू नये. अप्रामाणिकपणाने मिळणारे यश तात्पुरते असते पण प्रामाणिकपणाने मिळणारा पराभव शुद्धीकरण आणि शांती देखील आणतो. जे लोक त्यांच्या आयुष्यात खरे राहतात त्यांची देव काळजी घेतो. खोटेपणा आणि अप्रामाणिकपणे जगाला काही काळ फसवले जाऊ शकते परंतु एखाद्याच्या कृतीने आणि देवाने नाही. तथापि जेव्हा जेव्हा खोटे बोलले जाते तेव्हा ते पापाच्या श्रेणीत येते. परंतु प्रेमानंद महाराजांच्या मते या 3 परिस्थितीमध्ये बोललेले खोटे माफ केले जाते. पहिले, जेव्हा तुम्ही एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलता. दुसरे, जर तुमच्या खोट्यामुळे एखाद्याचे आयुष्य चांगले होते. आणि तिसरे, जर तुमच्या खोट्यामुळे एखाद्या मुलीचे लग्न होते. म्हणून या परिस्थितीबाहेर पडून राहणे तुम्हाला खूप महागात पडू शकते आणि तुमच्या कर्मावर परिणाम करू शकते.